नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आलेल्या भरती प्रक्रियेच्या बघा मित्रांनो महत्त्वाची अशी अपडेट आहे। तर ही अपडेट काय बघा मित्रांनो, तर जी जाहिरात आलेली ती 184/2022 या संदर्भात बघा मित्रांनो महत्त्वाची अशी अपडेट आहे, ज्यामध्ये उपमुख्य अग्निशमन अधिकारी, समाजसेवक, विधी अधिकारी, कनिष्ठ अभियंता स्थापत्य, विद्युत या सर्व पदांचे जी वॅकन्सीज होत्या त्या संदर्भात बघा मित्रांनो महत्त्वाची अशी अपडेट आहे। तर ही अपडेट काय बघा मित्रांनो आता आपण। तर मित्रांनो बघा, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या ज्या वॅकन्सीज आलेल्या होत्या त्या सर्व वॅकन्सीची बघा मित्रांनो निवड यादी व प्रतीक्षा यादी तसेच अपात्र उमेदवारांची यादी ही पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वेबसाईटवर दिनांक 1 डिसेंबर 2023 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। तर यामधल्या बघा मित्रांनो अतिरिक्त कायदा सल्लागार, विधी अधिकारी, कोर्ट लिपिक, ॲनिमल कीपर, समाजसेवक, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक, कनिष्ठ अभियंता स्थापत्य व विद्युत व लिपिक या पदांमधील बघा मित्रांनो निवड यादीतील विद्यार्थ्यांना नियुक्ती देण्यापूर्वी त्यांची पूर्वचारित्र वर्तणूक पडताळणी व शारीरिक पात्रता तपासणी जे वैद्यकीय तपासणी आहे ते करून घेणे आवश्यक आहे। त्याकरता उमेदवारांना पूर्वचारित्र वर्तणूक पडताळणी व शारीरिक पात्रता तपासणी म्हणजेच वैद्यकीय तपासणी करण्यासाठी दिनांक 5 जानेवारी 2024 पर्यंत कार्यालयाच्या कामकाजाच्या दिवशी सकाळी 10 वाजता सामान्य प्रशासन विभाग, 4था मजला, मुख्य प्रशासकीय इमारत, पिंपरी चिंचवड महानगरपालिका येथे उपस्थित राहण्यासाठी पत्र उमेदवारांच्या अर्जामध्ये नमूद केलेल्या ईमेलवर पाठवण्यात आलेले आहे। पत्रात नमूद कालावधीत व स्थळी संबंधित उमेदवारांनी उपस्थित राहण्याची दक्षता घ्यावी। तर बघा मित्रांनो ही सर्व जी पदे आहेत यामधल्या बघा मित्रांनो जे निवड यादीतील उमेदवार आहे फक्त जे लिपिक पदातील बघा मित्रांनो इतर मागासवर्ग, महिला, खुला खेळाडू, खुला अनाथ, खुला अंशकालीन, EWS खेळाडू ही जी सर्व प्रवर्ग आहे या प्रवर्गातील लिपिक पदातील संवर्गातील जे पदे आहेत या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना फक्त त्यांची जी पूर्वचारित्र वर्तणूक पडताळणी आहे व शारीरिक पात्रता तपासणी आहे म्हणजे वैद्यकीय तपासणी आहे हिचा टाइमटेबल स्पेशल लागणार आहे। बाकीच्या सर्व पदांकरता बघा मित्रांनो त्यांची जी वर्तणूक पडताळणी व शारीरिक पात्रता चाचणी कधी होणार आहे त्याकरता त्यांच्या जे ईमेल आहे त्यावर त्यांचे पत्र पाठवण्यात आलेले आहे म्हणजेच हॉल तिकीट पाठवण्यात आलेले आहे, ज्यामध्ये त्यांचे टाईम दिलेला आहे। त्यामधल्या विद्यार्थ्यांना जाऊन त्या दिवशी जाऊन त्यांना त्यांची पूर्वचारित्र वर्तणूक पडताळणी व शारीरिक पात्रता तपासणी करून घ्यायची आहे। तर त्यांनी ज्या अर्जामध्ये जे ईमेल नमूद केलेला होता त्यावर जाऊन त्यांना ते कंप्लीट करून घ्यायचे आहे। तर अशी अपडेट होती बघा मित्रांनो। या PDF ची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल। तसेच सिलेक्टेड झालेल्या विद्यार्थ्यांची लिस्ट आहे ती पिंपरी चिंचवडच्या वेबसाईटवर मिळेल, ते पण लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मिळून जाईल। तर तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो व व्हिडिओला नक्की लाईक करा। धन्यवाद।